राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मी काही व्हिडिओ करतो आणि त्याच्या खाली ज्या प्रतिक्रिया येतात त्या खूप अश्लील भाषेत असतात. काल एक प्रतिक्रिया मात्र खूप चांगली आली. वैजापूरचे कोणी किशोर वाणी नावाचे तरुण आहेत आणि त्यांनी हे सांगितलं की प्रकाश काकाचं वय पाहून ते आपल्या आजोबाच्या वयाचे आहेत. प्रकाश काकावर टीका करताना भाषेची मर्यादा पाळा. ही प्रतिक्रिया ऐकून मला खूप बरं वाटलं. चला, कुणीतरी आपल्या बाजूनं बोलणार आहे. नसता काही प्रतिक्रिया एवढ्या घाणेरड्या येतात की कधी कधी वाटतं जाऊ द्या, हे यूट्यूब चॅनल आपण बंद करावं काय. आजचा विषय मी जो घेणार आहे, मी दोघांच्याही समर्थकाला म्हणजे राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्या समर्थकाला एक विनंती करतोय की हा माझा व्हिडिओ आपण एक विनोदी अंगाने त्याच्याकडं पाहावं. एक लाईटर मोड, हा म्हणजे मराठी त्याच्या इतका चांगला दुसरा शब्द नाही, लाईटर मोडमध्ये आपण पाहिलात तर मला याच्यातून काय म्हणायचं आहे. आणि ते मांडताना थोडा बहुत विनोद मी इकडं तिकडं करतो, पण विनोद करताना दोघे खूप सन्माननीय लोक आहेत याची मला जाणीव आहे, याचं मला भान आहे. खरं म्हणजे 2006 साली मला आठवतं त्या सभेला मी स्वतः होतो. बहुतेक 18 मार्च तारीख असावी ती. आणि शिवाजी पार्कवर एक प्रचंड सभा झाली. आणि ते सभा झाल्यानंतर मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की खूप मोठी सभा झाली. म्हणलं खरं आहे, शिवाजी पार्क हे मैदान भरण्यासाठी एक तर प्रबोधनकार ठाकरेंच्या पोटी जन्म घ्यावा लागतो किंवा श्रीकांत ठाकरेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, तरच ते मैदान भरू शकतं. म्हणजे ते मैदान भरवण्याची क्षमता एकट्याची, म्हणजे ज्यांना ऐकायला लोक येतात अशी दोनच व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. एक तर स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे मनसे नेते राज ठाकरे. आता मग राज ठाकरेंचं भाषण, त्या भाषणाचा म्हणजे आवाजाचा चढ उतार, ते ज्या काही गोष्टी एक भाषण चांगलं होण्यासाठी, एक मैदान, भाषणाचं मैदान गाजवण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या राज ठाकरेमध्ये आहेत. मग राज ठाकरेमध्ये विनोदी बुद्धी असल्यामुळे ते काही बऱ्याच नकला करतात. म्हणजे त्यांची सुप्रसिद्ध नक्कल संजय राऊतची तर बऱ्याच लोकांनी यूट्यूबवर फिरवली, रीलमध्ये फिरवली. मग ते नक्कल करताना अजितदादाची एकदा नक्कल केली, तुला काय माहिती मी कधी उठतो, तू काय मला चहा द्यायला येतो का, कुणाचं कधी उठतं, तुला काय करायचं आहे, असेही ज्याला आपण अश्लीलतेच्या जवळपास जाणारे विनोदही ते करतात. राज ठाकरेंचा स्वभाव असा आहे की ते दुसऱ्याला अत्यंत तुच्छ समजतात. म्हणजे दुसऱ्याला काही अक्कलच नाही आहे, तेही मलाच अक्कल आहे किंवा मीच सगळं काही जाणतो, असाही त्यांचा कधी कधी भाषणाचा आविर्भाव असतो. आणि स्वतःच पक्ष संस्थापक असल्यामुळे, त्यांच्याच जीवावर सगळा पक्ष चालत असल्यामुळे कुठल्याही सभेला ते एकमेवच बघते किंवा सगळं लक्ष त्यांच्यावरच असलं पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. म्हणजे आपण भाषणाला कधी यायचं त्यावेळेस प्रसारमाध्यमाचा वेळ कोणचा असेल, मग आपण भाषण करताना आपल्या जवळपास कुणाचं भाषण जाऊन ही काळजी त्यांची भक्तगण घेत असतात. आणि मग आम्हालाही कधी कधी शिवाजी पार्कवर नाही पण इतर ठिकाणी आमची थोडी बहुत कला दाखवण्याची संधी त्यांच्या सभेत आम्हाला मिळाली. आणि मग प्रसारमाध्यमानं आमची जरा थोडी स्तुती केल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की नको आपल्याशिवाय नको. असा एक जो काही त्यांचा एकंदरीत ऑरा आहे तो काही कमी नाही आहे, आजही तसाच आहे. ते बोलताना बहुतेक वेळा पुराव्यानिशी बोलतात, कधी कधी त्यांचे सल्लागार त्यांना तोंडावर पाडतात, ही गोष्ट वेगळी आहे. पण आता मी का सांगतोय, कारण राजकीय क्षेत्रात भाषणावर ज्यांचा अधिकारवाणी आहे, म्हणजे ज्यांचं आरक्षण आहे, म्हणजे भाषण तेच गाजवू शकतात, त्यांच्यामुळं सभा गाजते, त्यांच्यामुळंच मैदानं भरतात, अगदी शिवाजी पार्क सुद्धा भरतं. तेच कोण्याही म्हणजे जगातल्या कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला उघडं नागडं करून बोलू शकतात, कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीची नक्कल करू शकतात, ते काही करू शकतात. म्हणजे त्यावर दुसऱ्या कुणाचं आरक्षण नव्हतं.
राज ठाकरे म्हणजे सभेला तेच राज ठाकरे, म्हणजे सगळा प्रकाश झोत त्यांच्यावरच असला पाहिजे हा कटाक्ष. आता हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला माहिती आहे, मग यात नवीन काय. तर राज ठाकरे साहेबांना एक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रात आता तयार झालेला आहे गेल्या काही वर्षात. तो प्रतिस्पर्धी म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाला माझा वैयक्तिक विरोध नाही. मी अत्यंत लहान माणूस आहे, त्याच्यामुळे माझ्या विरोधाला काही घेणं देणं नाही आहे. पण माझा विरोध नाही आहे, त्याच्यामुळं समर्थकांनी, जरांगे समर्थकांनी त्यांच्या डोक्यातून हा विषय काढून टाका की माझा काय मराठा आंदोलनाला विरोध आहे. आणि माझा विरोध असून काय होणार आहे हो, जनमत तुमच्या बाजूने आहे ना. मी काही सत्तेत नाही, मी काही कोण्या समाजाचा नेता नाही, ब्राह्मणच मला आपलं मानत नाही, तर माझ्या मागं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध असण्याचं कारण नाही, वैयक्तिक कारण आहे. मी तुम्हाला सांगितलं काय की बाबा मुलीनंच मराठा तरुणाशी लग्न केल्यामुळे 25 वर्षाखाली आता तोही प्रश्न नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्या नातीला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यामुळं आरक्षणाला माझा विरोध नाही. मग जरांगे पाटील जे आहेत ते आजकाल तुम्ही पहा त्यांच्या सगळ्या सभा, त्यांच्या सभेवर स्टेजवर त्यांच्याशिवाय फारसं कोणी नसतं. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा बघा, मग एखाद्या पाडव्याला सगळीच कार्यकारिणीवर असती, मग एखाद्या पाडव्याला नुसतेच नेते सरचिटणीस असतात, एखाद्या पाडव्याला नुसतेच नेते असतात, कधी कधी एखाद्या दुसरी सभा झाली त्यात तर फक्त नेताच असतो. सेम परिस्थिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत त्यांच्याशिवाय कोणीच नसतं. पण मनोज जरांगे पाटील सगळ्याला कसपटा समज नेमतात, जसं राज ठाकरे. मग ते मुख्यमंत्र्याच्या आईचा नवरा काढतात, महसूल मंत्र्याला घोडे लावतात, यांना गाडव लावतात. तीच भाषा. आता त्या भाषेत अजून सुधारणा झाली. इतके दिवस मनोज जरांगे पाटील नकला करत नव्हते, आता त्यांनी नकलाय करायला सुरुवात केली. तुम्ही ते सोलापूरच्या कुठल्या तरी सभेत त्यांनी ते बाहुबलीमधल्या कालिकेची नक्कल करून त्याचा चंद्रशेखर बावनकुळेशी संबंध जोडला. म्हणजे इतके दिवस राज ठाकरेंचं ज्या गोष्टीवर आरक्षण होतं, ते आरक्षण आता मनोज जरांगेने ऑब्जेक्शन घेतल्यामुळं ते आरक्षण आता उडालेलं आहे. महाराष्ट्रात राज ठाकरेला प्रतिस्पर्धी म्हणून एकमेव नेता उरला आहे, जो मैदान भरवू शकतो, जो मैदान गाजवू शकतो, जो कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या देशातल्या माणसाला शिवीगाळ करू शकतो आणि कुणाचीही नक्कल करू शकतो. त्याच्यामुळं आता या महाराष्ट्रात राज ठाकरेला पर्याय उभा झाला आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि इतके दिवस राज ठाकरेचं ज्याच्यावर आरक्षण होतं, मनोज जरांगे पाटलांनी ते आरक्षण उडवून लावलेलं आहे. कृपया हा व्हिडिओ विनोदी अंगाने पाहावा आणि ऐकावा. धन्यवाद.